मला वाटतं सध्या महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा एक खरं तर संशोधनाचा विषय आहे. कोणी उठतंय, काहीही बोलतंय, पत्ते खेळतायत, तरी मजा मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघतीये. मला असं वाटतं फडणवीस साहेब विधान सभेमध्ये बोलले होते की आमदार माजले तशी लोकांमध्ये भावना आहे. आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टी. तुम्ही टेंडरचे जे ते खुलासे केले होते, पोलकोल केले होते, तर त्याचं नेमकं कुठपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे? आता येणाऱ्या सोमवारी कोणाला टेंडर मिळणार आहे याची यादी आम्ही जाहीर करणार आहोत. की आपण बघा. संदीप जी, हिंदी में जाना चाहेंगे। कई मल्टीप्लेक्स ऐसे हैं, सिनेमा घर ऐसे हैं जहाँ पर मराठी फिल्मों को स्पेस नहीं मिल रही है। अमय खोकर जी ने भी कल इसको लेकर बहुत सी बातें कही। आपका क्या पक्ष होगा? सी बेसिकली द थिंग इज दैट कि it is compulsory for all the multi screen theaters to have at least one Marathi picture which is released, and they are not following the rules set by the state government. So we'll see. Have you communicated with the Book My Show or the authorized applications? Yeah, our Chitrapat Sena, they are communicating in their own way. संदीपजी, काल अमय खोपकरांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस ते म्हटलेत की माझा चित्रपट आहे म्हणून मी आंदोलन करत नाही, पण यापुढे जर कुठल्या मराठी सिनेमाला असं खाली उतरवलं तर त्या मल्टिप्लेक्सच्या काचा फुटल्याशिवाय राहणार नाही. काय मेसेज? मला वाटतं त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याप्रमाणेच भूमिका आहे. संदीपजी, काल खऱ्या अर्थानं बोलताना अमय खोपकर हे देखील म्हटले आणि आजपर्यंत कलाकार कोणी रिएक्ट करत नाही त्या गोष्टीवर. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे की सगळ्या मराठी कलाकारांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नेहमी उभी राहिलेली आहे. पण जेव्हा वेळ येते तेव्हा कलाकार उभे राहत नाहीत. आपण नुसता चित्रपटाचा विषय नाही, हिंदी भाषेच्या सक्तीच्या वेळेला बोटावर मोजण्या एवढे कलाकार बोलले, बाकीचे तर मुख बिळून गप्पच होते ना. संदीपजी, पण तुमच्या एकूणच या सिनेमाच्या प्रकरणामध्ये दोन्ही शिवसेनेचे गट पुढे आलेले बघायला मिळाले. एकीकडे ठाकरे सेनानी मराठी माणूस एकत्र येतोय हेच यातनं सिद्ध होतंय. ज्या नवनियुक्त्या आज झालेल्या आहेत त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता किती महत्त्वाच्या वाटतात? निश्चितपणे कुठल्याही नियुक्त्या या महत्त्वाच्याच असतात आणि संघटनेमध्ये या नुसत्या आज झाल्यात 8, अजूनही फेरबदल अपेक्षित आहे. ते येणाऱ्या आठवड्यात काही दिवसात सन्मान्य राजसाहेब त्याचा निर्णय घेतील. Sir, we have seen many billboards, Gujarati signboards are removed in Palghar. How will you react to that? It's good because the official language of Maharashtra is Marathi. So board should be, signboard should be in Marathi.